नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून अनित्या आर्ट्स या चॅनलला। आज मी तुमच्यासोबत सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही स्लीव्ज बनवण्यासाठी आपल्याला कॅनव्हासचा वापर करावा लागेल। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कॅनव्हास 4 फोल्ड घ्यायचा आहे, कारण की आपल्याला दोन्ही स्लीव्जला लावायचे आहे। आता तुम्हाला जेवढा चौकोन पाहिजे, आता हा एकदम खूप जास्त मोठा पण नाही आणि खूप छोटा पण नाही, तसं मी चौकोन घेतलेला आहे आणि थोडं कर्व शेपमध्ये त्याला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी कटिंग करून घेत आहे। जर तुम्हाला ओव्हल शेप कुठल्याही प्रकारचा शेप पाहिजे असेल तुम्ही तेव्हा टाकू शकता, पण कॅनव्हासवर तुम्हाला आधी मार्किंग करून घ्यावं लागेल आणि ते कटिंग करून घ्यावं लागेल। व्हिडिओमध्ये दाखवते मी याप्रमाणे तुम्हाला आधी स्क्वेअर असे कटिंग करून घ्यायचे आहे आपल्याला। जे कॅनव्हास कटिंग करून घेतलेलं आहे ते अस्तरला मी शिवून घेतलेलं आहे। आता याचे मार्किंग दाखवते मी किती इंचावर केलेलं आहे ते। रुंदीला मी 2.25 घेतलेला आहे आणि लांबीला 5.5 इंचामध्ये 2 बनवलेले आहे स्क्वेअर। आता हा जो आहे साडीचा कापड आहे, यावर आपल्याला जो काठ आहे तो राहिला पाहिजे, त्याच्यावरच आपल्याला डिझाईन टाकायची आहे। आता हे जे क्लायंटचं ब्लाऊज आहे त्यांना 2च स्क्वेअर पाहिजे होते, कारण की त्यांचा काठ हा सुंदर होता, त्यांना काठाची कटिंग नाही करायची होती, त्यासाठी काठाच्या वरच मी डिझाईन टाकलेली आहे। अस्तरवर आधी शिवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मेन जो कापड आहे आपला ब्लाऊजचा, त्यावर आपला अस्तर ठेवून आपल्याला पहिले पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप झाल्यानंतर जो अस्तरचा आतला भाग आहे त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई घेताना आपल्याला कॅनव्हासवर शिलाई नाही घ्यायची आहे, आतमधला जो कापड आहे त्यावरच शिलाई घ्यायची आहे। जो स्लीवचा कापड आहे आपला तो आणि अस्तर दोन्हीला शिलाई करून घ्यायची आहे। आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते मी, या पद्धतीने तुम्ही शिलाई करून घ्या। कॅनव्हासच्या चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, अगदी काठाकाठाने। आता जे आपण पिन्स लावले आहे ते काढून घ्यावं लागेल आपल्याला आणि मधोमध एक कट करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घ्या। आतमधला जोही एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कटिंग करून काढून टाकायचा आहे। थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे, अगदी काठाला नाही कापायचं आहे, कारण की आपल्याला कट द्यायचे आहे आणि शिलाईसुद्धा कट नाही झाली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे। आता जो आपण कापड कटिंग करून घेतलेलं आहे त्यामधून आपल्याला अस्तरचा कापड पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे आतल्या साईडला। व्यवस्थित हाताने प्रेस करायचं आहे, कुठेही ओढताण नाही करायचं आहे, अगदी बरोबर आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला पूर्ण अस्तर बाहेर काढून घ्यायचं आहे आणि एखादी नोकेली वस्तू असेल त्याने कॉर्नर वगैरे काढून घ्यायचे आहेत। आता ह्या साडीचा जो काठ आहे त्याला खूप जास्त स्टोन आहे, त्यामुळे कॉर्नर आपल्याला कट करून घ्यावं लागेल। एखाद्या नोकिल्या वस्तूने आपल्याला सर्व कॉर्नर काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला सर्व कापड व्यवस्थित काढल्यानंतर वरून एक पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। थोडा कर्व शेप आहे तिथे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यावं लागेल। जर कॉर्नर व्यवस्थित काढले नाही तर आपला आकार दिसणार नाही व्यवस्थित, त्यासाठी आपल्याला आधी सर्व कॉर्नर काढून घ्यायचे आहे आणि जर शिलाई निघत असेल तर तिथे एक शिलाई करून घ्यायची आहे। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिले वेळेस पाहत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी या चॅनलवर रोज एक नवीन ब्लाऊज डिझाईन घेऊन येत असते आणि तुमच्यासोबत शेअर करते। माझ्या मैत्रिणी घरूनच ब्लाऊज काम करत असेल किंवा शिकून झालं असेल आणि त्यांना शिवायची आवड असेल, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर व्हिडिओ ठरणार आहे, कारण की मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते। तसंच मी पाहून तुमच्या ब्लाऊजला सुद्धा शिवू शकता। आणि जर तुम्ही स्वतः शिवत नसाल तर तुमच्या टेलर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या टेलरला दाखवून तुम्ही अशाच पद्धतीची डिझाईन शिवून घेऊ शकता। फिनिशिंग सहित शिलाई करायची आहे ही। जिथे स्टोन वगैरे असेल तर तुम्ही स्टोन काढून घ्या, कारण वरून शिलाई येणार नाही। आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही क्लीन करून घ्या, सगळे धागे वगैरे काही असेल तर कट करून घ्या आणि जे आपला एक्स्ट्रा कापड आहे साईडने त्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता त्याच पद्धतीने मी दुसऱ्या स्लीव्जला सुद्धा तयार करून घेते। मी या ठिकाणी मोती लावून घेतलेले आहे आणि सुंदर दिसते ही स्लीव्ज, तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजला ट्राय करून बघा। या ब्लाऊजचा बॅगसुद्धा खूप सुंदर आहे, तो मी नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत। असेच रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।